पंढरपूर येथील धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमरण उपोषण सुरू आहे। या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील बसवनगर तालुका दक्षिण सोलापूर येथे सकाळच्या दरम्यान सर्वपक्षीय प्रमुखांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोठे, शिंदे गट सेना जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतबूर, अर्जुन सलगर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, माजी सभापती अप्पाराव कोरे, समन्वयक अमोल कारंढे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब बंडगर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी न्याय न दिल्यास पदाचा त्याग करणार। सतबूर यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच आरक्षणाच्या अंमलबजावणी करतील याची खात्री आहे। जर माझ्या समाजाचे प्रश्न जर सोडवण्यात सरकार अपयश आले तर मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देणार असून समाजाबरोबर राहून समाजाचा लढा तीव्र करणार असे अण्णाप्पा सतबूर यांनी यावेळी सांगितलं। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, 13 मैल, बसवनगर। की आपण आम्हाला दोन्ही समाजाला थांबवा। तुम्हाला आमच्या दोन्ही समाजाच्या मागण्या माहित आहेत। आमची तर मागणी फक्त अंमलबजावणी करायचं आहे। तुम्ही आम्हाला सांगितलं ना, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये सही करतो, आमचे नरेंद्रजींचे स्वागत करतो, त्याच महत्वाच्या पदावर आहेत। पण समाज रस्त्यावर अध्यक्ष असताना त्या ठिकाणी राहिलेला आहे। मित्रांनो, आपण सगळे वेगवेगळ्या पार्टीमध्ये काम करतो। अतिशय वाईट परिस्थितीत आणि दक्षिण सोलापूर येथील 13 मैल येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आणि तो GR शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं। आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 3-4 दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एसटी आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं। आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण संवेदनशील आहात। महाराष्ट्रामध्ये आपली खुर्ची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पोचू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण देचाल। जसं की तुम्ही 54 लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या 6-7 महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले, त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। खऱ्या अर्थानं त्या आमदारांची नैतिक जबाबदारी असताना सुद्धा त्याला ढोलचा आवाज येत नाही असं झालेलं आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आज रस्त्यावर आलो, येणाऱ्या कालावधीमध्ये असे जे काही महाराष्ट्रातले आमदार आहेत, या दक्षिण सोलापूरचे आमदार असतील किंवा महाराष्ट्रातले आमदार असतील, यांचं धनगर समाज त्यांना मताच्याद्वारे येणाऱ्या कालावधीमध्ये, त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना धनगर समाजाचा या ठिकाणी गरज नाही का काय, धनगर समाजाच्या मतावर निवडून येऊन या ठिकाणी त्यांनी जाण्याची नैतिक जबाबदारी असताना सुद्धा गेले नाहीत। त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर 13 मैल येथे धनगर समाजाच्या वतीने आम्ही रास्ता रोको आंदोलन केला। येणाऱ्या कालावधीमध्ये जर येणाऱ्या कालावधीमध्ये सकारात्मक अशी चर्चा काय आंदोलकाच्या माध्यमातून झाली, परंतु जर येणाऱ्या कालावधीमध्ये जर सरकार जर योग्य ते सर्वपरी जर निर्णय घेत नसेल, जर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय जर घेत नसेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र स्वरूपामध्ये त्यामध्ये मंत्र्यांच्या गाड्या अडवून प्रसंगी त्यांच्या गाड्या देखील फोडली जातील अशी समाजाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देतो। आणि त्याची सर्व नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आतापर्यंत ज्यांनी सत्ता भोगली त्या सर्वच जातीवादी सरकारची असेल ही ग्वाही देतो। आज तुम्ही बघू शकताय एका ठिकाणी मुख्यमंत्री एका आंदोलनाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला त्या ठिकाणी भेट देतात, परंतु आमच्या धनगर समाजाचे युवक त्या ठिकाणी भेट देण्याची देखील नैतिक जबाबदारी पाडली जात नाही। त्यामुळे त्यांचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशी आशा व्यक्त करतो। नाही, मला वाटतं की जे धनगर समाजाची ताकद आहे ते बघता मला वाटत नाही की सरकारवरती ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल।
ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाजन साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल, आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत, ते आमच्या समाजाला ज्या अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धनगर समाजांकडनं तेच एक आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या एसटी आरक्षणाची, ते लवकरात लवकर त्यांनी करावी, एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो.